नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेचा सर्व 10 जागांवर विजय. युवा सेनेकडून अभाविपचा व्हाईट वॉश. आज सर्व विजयी उमेदवार मातोश्रीवर जाऊन जल्लोष करणार. निवडणूक स्थगित करण्याचा मिंधेंचे प्रयत्न अयशस्वी. सिनेटच्या निकालाची भाजप आणि मिंधेंना भीती होती. हा निकाल फक्त सुरुवात. महाविकास आघाडी असाच विजय मिळवत राहील. युवा सेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तू सोडून गेला ठीक, जनता तुझा बंदोबस्त करेल. दिवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार. माझ्या नावे मतं मागून निवडून आले आणि हे आमदार हिट अँड रन मधील आरोपींच्या पाठीशी राहतात. लाज वाटली पाहिजे. पवारांचा हल्ला बोल. माझा कान पकडायचा शरद पवारांना अधिकार. प्रत्युत्तर देणार नाही. शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय. पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. मालवणमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर अनावरणाआधी पुतळ्याची सर्व तपासणी पूर्ण. कळमेश्वरमधील शिवरायांचा 13 फुटी पुतळ्याचं अनावरण होणार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा. मुंबईतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर आयोगाची आज पत्रकार परिषद. 10 ऑक्टोबरला निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता. अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत. शहांकडून विदर्भाचा आढावा. अमित शहांचा टार्गेटवर आता मुंबई. 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर. डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार. अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजप विजय होणार नाही. भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं. संजय राऊतांचा हल्ला बोल. देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून निवडणुकीची तयारी करावी. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं फडणवीसांना थेट आव्हान. हिम्मत असेल तर मला पाडून दाखवा. जामनेरमधील भाजपच्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसेंना खुलं चॅलेंज. आदित्य ठाकरेंनी माझ्या विरोधात दापोलीत निवडणूक लढवावी. योगेश कदम यांचं आव्हान. तर विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील. कदम यांचा दावा. कुडाळमध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक आमने-सामने येण्याची शक्यता. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर निलेश राणेंकडून विधानसभा लढण्याचे संकेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट उदय सामंतांना टक्कर देणार. सामंतांविरोधात ठाकरे गटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक. फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोडीचा प्रयत्न. महिला भाजपचीच कार्यकर्ता असल्याचा दावा. महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती. अमित शहांना विनंती. फडणवीसांना Z+ सुरक्षा द्यावी. आमच्या गृहमंत्र्यांची सुरक्षा धोक्यात आहे. मंत्रालयातील तोडफोडीवर रोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका. महिलेनं तोडफोड का केली समजून घेऊ. कुणी महिलेला जाणीवपूर्वक पाठवलं होतं का जाणून घेणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणीचा राग अनावर. फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेरील तोडफोडीनंतर विजय वडेट्टीवारांचा टोला. तर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकीबाळींचा सुरक्षेची कल्पना न केलेलीच बरी. सुषमा अंधारेंचं ट्विट. मंत्रालयात महिलेचा प्रवेश कोणी सोपा करून दिला होता का. महिलेला 2-2 बॅग घेऊन कशी एंट्री दिली. भाजपचे नेते अनिल बोंडेंकडून प्रश्न उपस्थित. तर महिलेचा कार्यालयातला धुडगूस अत्यंत चुकीचा आहे. अशा व्यक्तींचा बंदोबस्त होणं गरजेचं. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा. जागा उपलब्ध करून द्या. कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यात विरोध. आरोपी अक्षयच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी. प्रशासन योग्य ती कारवाई करेल. फडणवीसांची माहिती. विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या. निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा. अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतच संघर्ष. अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाणांकडून गंगापूरमधून निवडणूक लढण्याची घोषणा. महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित करायचे नाहीत असं ठरलंय. प्राजक्त तनपुरे सिटिंग आमदार असल्यानं मी त्यांचं नाव घेतलं. जयंत पाटलांकडून प्राजक्त तनपुरेंच्या उमेदवारीची घोषणा. पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचंही मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार. उद्योजक आणि शिंदे गटाचे नेते राजू खरेंनी शरद पवारांची भेट घेतली. राजू खरेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली. राजू खरे तुतारीवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांची तिलारी प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळानं भेट घेतली. वारंवार सांगूनही काम होत नसल्याबाबतची शिष्टमंडळाची तक्रार. मात्र हा विभाग आपल्याकडे नसल्याचं दादांचं वक्तव्य. पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच.                                                                                                                                   -
एसटीतून आरक्षणासाठी आदिवासी गोंडगोवारी समाज आक्रमक. नागपुरातील आंदोलनस्थळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धरपकड. यशवंत स्टेडियम परिसरात 7 दिवसांपासून उपोषण, बंदोबस्तात वाढ. सरकारकडून गोंडगोवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण. फडणवीसांच्या कार्यालयात 30 तारखेला दुपारी 1 वाजता बैठक होणार. जिल्हाधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात दिले बैठकीचं निमंत्रण. पुण्यातील गोखले संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांचा राजीनामा. डॉक्टर रानडे यांची नियुक्ती रद्द करणारे कुलपतींच्या राजीनाम्याचं कारण अस्पष्ट. यंदाच्या उसाच्या गळीत हंगामात राज्यातील साखर उत्पादनात 10 लाख टनांनी घट होण्याची अंदाज. यंदाचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार. साखर आयुक्तालयाची माहिती. राज्यातील शाळांत पहिली संकलित चाचणी ऑक्टोबरमध्ये होणार. 3री ते 9वी साठी वेळापत्रक जाहीर. 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार. महाविद्यालयांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सरळ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद असणं आवश्यक. नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. 30 महिन्यांचा महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार. कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात थकबाकीचा पहिला हप्ता मिळणार. नागपुरातील ब्राऊनफील्ड विमानतळाचा मार्ग मोकळा. कंत्राट संदर्भातील वादाच्या 2 क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. मार्गिकेच्या कामामुळे आज रात्री 12 ते सकाळी 10 पर्यंत ब्लॉक. मुंबईला भातसा धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या इतिहास जमा होणार. पाणीपुरवठा करण्यासाठी लवकरच जलबोगदा बांधण्यात येणार. मुंबईच्या नायर रुग्णालयातील निलंबित डॉक्टर विरोधात 10 तक्रारी. विनयभंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापकाविरोधात तक्रारी. डॉक्टरच्या अडचणीत वाढ. दूषित पाण्यामुळे नांदेडच्या नेरली गावातील 300 जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास. ग्रामपंचायतीद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या नळाला दूषित पाणी. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. आमदार बालाजी कल्याणकर यांची माहिती. धुळ्यातील बोरी परिसरात शेतीला पावसाचा फटका. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि नवापूर तालुक्यातील विद्यार्थी गणवेशाविनाच 66,587 विद्यार्थी गणवेशाविना शाळेत जात आहेत. चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण 100% भरलं. 22 पेक्षा जास्त गावांना फायदा होणार. धरणाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. धाराशिवच्या परंड्यातील सीना कोळगाव धरण 100% भरलं. धरणातून 4108 क्युसेक पाण्याचा सीना नदीत विसर्ग. सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा. वर्धा जिल्ह्याच्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ. प्रकल्पाचे 15 गेट 30 सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे काटेपूर्ण धरण 100% भरलं. धरणाचे 2 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वसई विरारमध्ये संध्याकाळी जोरदार पाऊस. सखल भागात काही प्रमाणात पाणी साचलं. नागरिकांची तारांबळ. लातूरच्या मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीच्या जत तालुक्यातील बोर नदीला पूर. विजापूर मार्गावरील पूल पुरामुळे पाण्याखाली. शेतकऱ्यांना दिलासा. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अहमदनगरच्या निवासात दोघांचा जलसमाधीचा प्रयत्न. दोघा आंदोलक प्रवरा संगम पुलापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर नदीकाठी सापडले.